नमस्कार मित्रांनो. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाच्या भक्तीचा महिना, साधना आणि सकारात्मक ऊर्जेचा महिना. आणि याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये येते ती म्हणजे नागपंचमी. जर श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे दिवस एकत्र पाहिले तर 12 राशींसाठी कोणते शुभ संकेत मानले जातात? तुमची रास या यादीत आहे का? आणि शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू धार्मिक परंपरेमध्ये नागदेवतेचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग हे त्याचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. त्यामुळे श्रावण महिना आणि नागपंचमी याचे धार्मिक महत्त्व मानले जाते. या दिवशी अनेक भक्त नागदेवतेचं पूजन करतात, भगवान शिवाला जल अर्पण करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी वारुळाची पूजा करण्याची ही परंपरा आहे. नागपंचमीच्या पूजेमागे श्रद्धेनुसार अनेक भावना आहेत. कुटुंबाचं रक्षण व्हावं, घरात सुखशांती राहावी, नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी आणि भगवान शिवाची कृपा मिळावी अशी भक्तांची श्रद्धा असते. ज्योतिषीय परंपरेमध्ये काही जण या पंचमीचा संबंध राहू केतू आणि नागदोषाशी संबंधित धार्मिक उपायांशी जोडतात. आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे धार्मिक आणि ज्योतिषीय विश्वास आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष सापांना दूध पाजणे आवश्यक असतेच असे नाही. सापांना दूध पचवणे नैसर्गिक मानले जात नाही. त्यामुळे नागदेवतेची प्रतिकात्मक पद्धतीने पूजा करणे आणि वन्य प्राण्यांना त्रास न देणे योग्य आहे. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो आणि श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भक्तासाठी विशेष मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. भगवान शिवाची भक्ती आणि अभिषेक केल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता नागपंचमीच्या निमित्ताने 12 राशींना कोणते संभाव्य लाभ मिळू शकतात ते आपण पाहू. मेष राशीच्या व्यक्तीसाठी रखडलेली कामे पुढे जाण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि आपला आत्मविश्वास वाढेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायातील अडथळे कमी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मानसिक शांतता आणि कौटुंबिक सुखाचे संकेत दिसत आहेत. घरातील तणाव कमी होऊन सकारात्मक वातावरण तयार होईल. सिंह राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून सहकार्य मिळू शकते आणि आत्मविश्वास वाढेल. कन्या राशीसाठी आर्थिक नियोजन आणि प्रलंबित कामांसाठी सकारात्मक काळ. त्याचप्रमाणे जुन्या अडचणींवर निश्चितपणे तोडगा मिळण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना वैवाहिक आणि कुटुंब जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात आणि जे काही गैरसमज झालेले आहेत ते दूर होण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीसाठी आत्मविश्वास वाढण्याची शक्यता, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्या संधीचा त्यांना फायदाही मिळेल. धनु राशीला भाग्याची साथ मिळेल. शिक्षण, प्रवास किंवा करिअर संबंधित शुभ बातमी मिळेल. मकर राशीच्या व्यक्तीसाठी मेहनतीचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता, नोकरी किंवा व्यवसायात स्थैर्य मिळेल. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संपर्क आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे अनेक स्रोत आपणास मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हीच वेळ अतिशय चांगली आहे.
मीन राशीच्या व्यक्तींना आध्यात्मिक समाधान आणि मानसिक स्थैर्य मिळेल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकारात्मक परिस्थिती तयार होईल. सर्व राशींसाठी एक साधा सोपा उपाय सांगतो. श्रावणी सोमवार किंवा नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाचे स्मरण करा. शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करा. ओम नमः शिवायचा जप 108 वेळेला करा. नागदेवतेला मनोभावे नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. तर मित्रांनो, श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे केवळ धार्मिक विधींचे दिवस नाहीत, तर भक्ती, श्रद्धा आणि आत्मचिंतनाची संधी म्हणूनही याच्याकडे पाहता येते. तुमची रास कोणती आहे ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढच्या वेळेला परत भेटू नवीन विषय, नवीन व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय. धन्यवाद.